एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तो म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. ती मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं, त्या नवरी मागं 2-4 याडपाट पोरी. आता एक नवीन भांग आणला, एक बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. हो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं खाली. पाहता काय नाही. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा मिनो मिनो लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत एखाद्यानं देवळा पुढे कुठं तंबाखू काढली, पुढून माणूस मोठ्याली माणसं आली, तर माणसं तंबाखू टाकून देत होती. मर्यादा होती. आता एवढ्या आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. तुला कायच करायचं? पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे. त्याला पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. मला सांग, एका वर्षात किती रात्री असतात पटकन?